मध्ये घुसून एका चोरानं हल्ला केला। सैफ अलीला हल्ल्यावेळी पत्नी करीना कपूर मात्र घरी नव्हती अशी माहिती समोर येते। करीना एका पार्टीला गेल्याचं स्टेटस समोर आलेलं आहे। तर 9 तासांपूर्वी म्हणजे रात्री 3च्या आसपास 2-2:30च्या आसपास हा जो हल्ला झाला होता सैफ अली खानवर, त्यावेळेला त्याच्यासोबत त्याच्या घरी त्याची पत्नी सैफ अली खान नव्हती, तर एका पार्टीसाठी ती गेली होती अशी माहिती समोर आली आहे। गर्ल्स नाईट म्हणून तिचा एक स्टेटस इन्स्टावर आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी ती पार्टीमध्ये असल्याचा आपण अंदाज लावू शकतो। त्याच्यामुळे सैफ अली खानची पत्नी करीना कपूर खान ही मात्र त्यावेळेला त्याच्या घरामध्ये नव्हती हे आता स्पष्ट झालेलं आहे। कारण 9 तासांपूर्वीचं स्टेटस आपण बघितलं तर त्याच्यामध्ये करीना कपूरनं गर्ल्स नाईट ॲट रिया कपूर असं म्हणून लिहिलेलं आहे, सोनम कपूर म्हणून लिहिलेलं आहे आणि करीना कपूर याचा अर्थ या तिघी एकत्र होत्या, त्या पार्टी करत होत्या असा आपण अंदाज लावू शकतो। आणि 9 तासांपूर्वी म्हणजे आता वाजले आलेले आहेत 11, आता 11 वाजून गेलेले आहेत आणि 9 तासांपूर्वी म्हणजे याचा अर्थ रात्री 11-12 वाजता करीना कपूर खान ही घरी नव्हती, ती रात्री 2-3 वाजता सुद्धा घरी आलेली नसेल असा आपण अंदाज लावू शकतो। एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आपण बघू शकतो। एक्सक्लुझिव्ह हा स्टेटस आहे करीना कपूर खानचा, 9-10 तासांपूर्वीचा हा स्टेटस आहे। त्याच्यामध्ये तिने लिहिलेला आहे गर्ल्स नाईट इन रिया कपूर, सोनम कपूर अँड करीना कपूर खान म्हणून तिनं हा स्टेटस अपडेट केलेला होता आणि त्याच्यामध्ये पार्टी सुरू असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। तर हा जो स्टेटस आहे त्याच्यामध्ये फोटोवरून तुम्हाला अंदाज येऊ शकेल या ठिकाणी पार्टी सुरू होती मुलींची। करीना कपूर खान ही त्या पार्टीमध्ये होती आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला सैफ अली खानवर हल्ला झाला त्यावेळेला मात्र करीना त्या ठिकाणी नव्हती असं दिसतंय। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय, व्हायरल भयानीकडून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे, शेअर करण्यात आला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला